हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू करियर अप अकॅडमी. आणि सगळ्यात महत्त्वाचं नोटिफिकेशन आपण इथे बघणार आहोत. जसं आत्ताच आपण बामूचं नोटिफिकेशन बघितलं होतं की पेटच्या एक्झाम फॉर्म सुटलेले आहेत, तसेच पुणे विद्यापीठाचेही एक्झाम फॉर्म सुटलेले आहेत पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशनचे. मग त्याचे इम्पॉर्टंट डेट्स काय, त्यांचा पॅटर्न कसा असेल एक्झामचा, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. प्रिव्हियस सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी जी आहे ती पेपर पॅटर्न कसा असेल आणि त्यांचा क्वालिफाईंग क्रायटेरिया कशा पद्धतीचा असेल. तसंच सेम क्रायटेरिया जो आहे तो पुणे विद्यापीठाचा आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आपण बघूयात की डेट काय आहे, इम्पॉर्टंट डेट. सो एंट्रन्स एक्झाम्स विच शॅल बी क्वालिफाईंग द टेस्ट. द एंट्रन्स एक्झाम विल बी 100 मार्क्स. ही 100 मार्क्सची एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस तुम्हाला देणार आहेत. पर्सनल इंटरव्ह्यू पण होणार आहे. म्हणजे ज्यांना ह्या एक्झाममध्ये 50% मार्क्स आलेले आहेत त्या कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूसाठी बोलवल्या जाईल. म्हणजे 70% मार्क्स जे आहेत ते कन्सिडर केले जातील तुमचे एंट्रन्सचे, आणि 30% मार्क्स जे आहेत ते तुमचे इंटरव्ह्यूचे कन्सिडर केल्या जातील. So personal interview of the candidates qualifying the entrance examination. Candidates exempted from the entrance examination can be conducted as per the procedure prescribed. मग आता हा पेपर जो आहे तो कसा असेल, एंट्रन्स टेस्ट पेपर जो आहे ह्याच्यामध्ये तुमचा 2 पार्ट्स असणार आहे. एक तर रिसर्च मेथोडॉलॉजी आणि दुसरं तुमचं सब्जेक्ट स्पेसिफिक. रिसर्च मेथोडॉलॉजीमधून 25 क्वेश्चन्स विचारले जातात आणि सब्जेक्ट स्पेसिफिकमधून 25 क्वेश्चन्स विचारले जातील. म्हणजे ईच क्वेश्चन इज फॉर द 2 मार्क्स. म्हणजे टोटल ह्याचे 50% आणि ह्याचे 50%, टोटल 100% असा पेपर राहणार आहे. म्हणजे 50 मार्क्स रिसर्च मेथोडॉलॉजीचे आणि 50 मार्क्स जे आहेत ते सब्जेक्ट स्पेसिफिक, अशा पद्धतीचा 100 मार्क्सचा तुम्हाला पेपर द्यायचा आहे. मग निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नाही. इथे कुठल्याही पद्धतीचे निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रोव्हाइडेड दॅट फॉर द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स. मग आता कॅन्डिडेटचं सिलेक्शन जे झालेलं आहे ते कोणत्या बेसिसवरती होईल, तर जसं मी मगाशी सांगितलं की वेटेज ऑफ द 70% फॉर द एंट्रन्स एक्झाम. एंट्रन्स एक्झाममध्ये वेटेज तुम्हाला 70% दिलं जाईल आणि 30% जे आहे ते तुम्हाला इंटरव्ह्यू तुम्ही कसा फेस करताय, तुमचा वायवा व्हॉइस तुम्ही कशा पद्धतीने फेस करताय त्यावरती डिपेंडिंग असणार आहे. ठीक आहे. आता एंट्रन्स एक्झाम जी आहे त्याचा शेड्यूल बघूयात. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहे 10 जुलै. लास्ट डेट आहे फिलिंग ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 10 ऑगस्ट. 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम कधी असणार आहे, एंट्रन्स एक्झाम असणार आहे 24 ऑगस्टला. म्हणजेच बामूच्या एक्झामच्या अगोदर तुम्हाला SPPU पुणे युनिव्हर्सिटीची एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे. टेंटेटिव्ह डेट ऑफ द डिस्प्ले ऑफ द रिझल्ट ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट 5 सप्टेंबरला तुमचा रिझल्ट लागेल. 24 ऑगस्टला एक्झाम होईल, 5 सप्टेंबरला तुमचा रिझल्ट लागेल. म्हणजे तुमच्या हातामध्ये आता 1 ते 1.5 महिना आहे जे तुम्ही स्टडी करू शकतात. ठीक आहे. मग इथे कुठल्याही पद्धतीचं सेपरेट सर्टिफिकेट वगैरे इश्यू केल्या जाणार नाही. द एंट्रन्स एक्झाम फॉर द PhD प्रोग्राम विल बी कंडक्टेड थ्रू सेंटर बेस्ड ऑनलाईन मोड ऑफ द अहमदनगर, नाशिक आणि पुणे. हे 3 तुमचे सेंटर्स असतील. ऑनलाईन जरी असेल तरी ह्या सेंटरवरती तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे. ड्युरेशन अँड टायमिंग ऑफ द एंट्रन्स एक्झाम 1 hour 30 minutes, म्हणजेच 90 मिनिट्सचा ड्युरेशन असणार आहे. आफ्टर लॉगिंग बिटवीन द 10 AM टू 6 PM इन द 3 बॅचेस. 10 ते 6 पर्यंत अशा 3 बॅचेसमध्ये तुमचा कधीही पेपर असू शकतो. 90 मिनिटाचा पेपर आहे, म्हणजे 1.5 तासाचा तुमचा पेपर आहे. आले लक्षामध्ये. स्टँडर्ड ऑफ मिनिमम पासिंग क्रायटेरिया. पासिंग क्रायटेरियामध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर 50% मार्क्स पाहिजे, आणि जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीचे असाल तर 45% मार्क्स तुम्हाला पाहिजे आहेत, तेव्हा तुम्ही इलिजिबल व्हाल. यापेक्षा कमी मार्क्स जर असतील तर तुम्ही इलिजिबल होणार नाही. म्हणजे टोटल जो 100 मार्क्सचा पेपर आहे त्यापैकी तुम्हाला 50+ मार्क्स पाहिजे तर तुम्ही इलिजिबल होणार. आले लक्षात. ओके. आणखी काय डिटेल्स आहेत तर आपण तेही बघूयात. आणखी डिटेल्स. ठीक आहे. इलिजिबिलिटी, जसं मी तुम्हाला सांगितलं की इलिजिबिलिटीमध्ये काय करणार आहे, तर इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला 55% मार्क्स पाहिजे. तुमचे जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा तुमचं MPhil वगैरे असेल तर तेव्हा तुम्हाला 55% मार्क्स पाहिजे. जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असेल तर 45% मार्क्स कन्सिडर केल्या जातील. ठीक आहे. आणखी काय, तर फी स्ट्रक्चर. मग फी स्ट्रक्चरमध्ये काय आहे, तर फी स्ट्रक्चरमध्ये जनरल कॅटेगरीचे तुम्ही असाल तर फी स्ट्रक्चर आहे 1500. रिझर्व्ड कॅटेगरीचे असाल तर 1000 रुपीज.
एक्झम्प्टेड फ्रॉम द अपेअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन ॲज पर नोटिफिकेशन क्लॉज, म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सचं सेट नेट हे सगळं झालेलं आहे, म्हणजे ते कॅन्डिडेट जे आहेत ते एक्झम्प्टेड आहेत, मग त्यांना फॉर्म भरायचा का? तर येस, त्यांना भरायचा आहे. सो जनरल कॅटेगरीज जे आहेत त्यांचा फॉर्म असेल 1000 रुपीज आणि त्यानंतर रिझर्व्ड कॅटेगरीचे जे आहेत त्यांचं असेल 800 रुपीज. ठीक आहे. मग आता तुम्हाला विचारायचं असेल की एक्झाम्प्टेड कॅन्डिडेट्सचं काय, तर एक्झाम्प्टेड कॅन्डिडेट्सबद्दल थोडंसं बघूयात की एक्झाम्शन कोणाकोणाला मिळणार आहे. ठीक आहे. सो कॅन्डिडेट्स फुलफिलिंग ॲटलिस्ट वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स विच विल बी एक्झाम्प्टेड फ्रॉम द एंट्रन्स एक्झाम्स, म्हणजे यापैकी कुठलीही एक कंडिशन किंवा एखादी एक्झाम तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही एक्झाम्प्टेड आहेत. सो युनिव्हर्सिटी शॅल ॲडमिट द स्टुडंट हू क्वालिफाय फॉर द फेलोशिप स्कॉलरशिप इन द, ज्यांना UGC नेट झालेली आहे, ज्यांची नेट झालेली आहे LS, ज्यांची CSIR नेट झालेली आहे, किंवा कोणी सेट क्वालिफाईड असतील किंवा गेट क्वालिफाईड असतील, गेटचाही व्हॅलिड स्कोर कन्सिडर केले जाईल, किंवा काही कॅन्डिडेट्सला JRF मिळालेले, SRF आहे, ICARची एक्झाम क्वालिफाय आहे, ICMRची क्वालिफाय आहे, DET DST यापैकी कुठलीही एखादी नॅशनल एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्हाला तिथे एक्झाम्शन असणार आहे. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन इज अवेलेबल ऑनलाईन ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. ह्या युनिव्हर्सिटी वेबसाईटवरती जायचं आहे, त्याच्यावरती तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझं सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इन माय नेक्स्ट सेशन we will discuss about the syllabus pattern. ठीक. Thank you.